हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। खरंच आता दिवाळी येते, तसं बघायला गेलं तर फक्त 1 महिना बाकी आहे दिवाळीसाठी। सो माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज साड्या आलेल्या आहेत स्टिच करण्यासाठी। आणि आज खरं तर सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग। आणि आता जेवढ्या काही साड्या आहे ना त्याचे ब्लाऊज मला पटापट कटिंग करायचे आहे। सो म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करावं, कारण की कसं होतं ना की साडीनुसार पॅटर्न हे चेंज होत जातं। बऱ्याचदा साडीनुसार ब्लाऊज पीस कधी कधी नेसत्या साईडला असतो, कधी कधी पदरच्या साईडला असतो, कधी कधी सेम असतो आणि मग आपल्याला कसा किती कट करावा हे सुचत नाही। सो आपण 1 बाय 1 आता माझ्याकडे जेवढ्या साड्या आहेत तर त्या सगळ्या साड्यांचे मी ब्लाऊज पीस कट करून सेपरेट करणार आहे। सो आपण आता स्टार्ट करूयात। सगळ्यात आधी खरं तर मी तुम्हाला साडी दाखवते। तर बघा ही पहिली साडी आहे, स्काय ब्ल्यू कलर आहे, छान असं तुम्ही इथे बघू शकता। काट आहे, एक साईडला छोटा आहे एक साईडला मोठा आहे। ऍक्च्युली साडी वेगळ्या पॅटर्नची आहे, असं कॉटन टाईप म्हटलं तरी सुद्धा चालेल। पदर असा आहे पिंक कलरचा आणि आय थिंक ब्लाऊज पीस पण पिंकच असेल। तर खोलून आता कटिंगच्या वेळेस आपण बघूयात। आधी मी सगळ्या साड्या फक्त वरती काढूनच ठेवते, त्यानंतर ही आहे आपली पुढची साडी। तर बघा ही अशी ग्रीन आहे, वर्क आहे, ब्रॉकेट टाईप म्हटलं तरी चालेल। आणि ना खरं तर ही साडी खूप सुंदर आहे, पूर्ण भरलेली आहे। आणि हे जे तुम्हाला डिझाईन दिसतंय ना तर बघा हे सिल्क थ्रेडचं आहे, पूर्ण शायनी आहे, काठ पण भरपूर सारा छान मोठा आहे, कलर पण मस्त आहे। सो याचं सुद्धा आपल्याला ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करायचं आहे। त्यानंतर पुढची साडी दाखवते मी तुम्हाला। हे बघा ही आहे रेड कलरची साडी, काठ वगैरे एकदम मस्त आहे बघा छान। एक साईडला छोटा काट आहे, एक साईडला मोठा आहे। आणि आता याचं सुद्धा ब्लाऊज पीस आपल्याला कट करून सेपरेट करायचं आहे। खरं तर ना इथे आता मला माहित नाहीये ब्लाऊज पीस कसं आहे, मी म्हटल्याप्रमाणे 1 बाय 1 मी साडी ओपन करते त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते। बघा ही सुद्धा एक साडी आहे, तर ही सुद्धा खूप छान आहे बघा, कलर वेगळा आहे आणि यावर ना खरं तर सिल्वर वर्क आहे, जे काटाच्या तिथे जे काही वर्क केलेलं आहे तर ते सिल्वर पॅटर्न मधलं आहे। याचा आय थिंक ब्लाऊज सेम असेल साडीनुसार। आणि बघा ही एक साडी आहे, कलर कॉम्बिनेशन छान आहे, थोडीशी कॉटन टाईप म्हटले तरी चालेल, काठ मस्त आहे आणि याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आय थिंक। सो आता आपण 1 बाय 1 खोलूयात ब्लाऊज पीस। मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला कट करून सेपरेट पण करायचे आहेत। आणि आता मी तुम्हाला साडीनुसार काय काय चेंजेस करायचं हे सांगते। कारण बघा किती मस्त अशी साडी आहे ही। हा पदर आहे बघा त्याचा, अंगावर टाकल्यावर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मस्त ट्रॅडिशनल वेअर वगैरे असं कधीतरी मस्त वाटतंय। ऑफिस वेअर वगैरे पण, म्हणजे ऑफिसला कधी कधी घालण्यासाठी आपल्याला खूप असं झंकी मंकी खूप असं डार्क शेड नको असतात, त्या अशा वेळेस आपण अशा कलरच्या अशा पॅटर्नच्या साड्या यूज करू शकतो। खूप सुंदर साडी आहे खरं तर ही, मला पर्सनली फार आवडलेली आहे। हा आहे त्याचा पदर। आता याचा ब्लाऊज पीस बघूयात आपण कुठे आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला तो कट करायचा आहे। तर बघा हा नेसत्या साईडने आहे आणि कॉन्ट्रास्ट आहे, त्यामुळे मग आता काही प्रॉब्लेमच नाहीये। सो चला मग आता आपण हा कट करूयात। तर ज्यावेळेस कॉन्ट्रास्ट असतो ना त्यावेळेस आपल्याला कटिंगला जास्त काही प्रॉब्लेम येत नसतो, कारण तो लगेच इझिली कट होतो। म्हणजे आपल्याला ना म्हणजे कसं ना जर दुसरा असं सेम असलं ना तर किती कट करावं हे समजत नाही, तर इथे डायरेक्ट कॉन्ट्रास्ट आहे त्यामुळे जिथून कलर चेंज होते त्या लाईन मध्ये आपण इथे डायरेक्ट कट करू शकू। कट करताना ना कात्री अगदी व्यवस्थित यूज करायची आहे, वाकडं तिकडं अजिबात तिरकं वगैरे काहीच कटिंग जायला नको, एकदम स्ट्रेट सरळ स्मूथ कात्री पाहिजे खरं तर आपली। त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर का तुम्हाला आता डिझाईनचा प्रश्न आहे सो ते पुढे तुम्हाला मी सांगते। सो बघा मग फायनली ब्लाऊज पीस कट झालेला आहे। साडी ब्लाऊज पीस कलर कॉम्बिनेशन मस्त आहे खरं तर, बघू शकता तुम्ही ब्लाऊज किती सुंदर आहे। याच्या दोन्ही साईडला काट आहे, सो त्यामुळे मग एक काट आपण बॅकनेक डिझाईन साठी आणि एक काठ स्लीव्स साठी नक्कीच यूज करू शकू। जर तुम्हाला साडीचा कपडा वापरायचा असेल बॅकनेक डिझाईन साठी किंवा स्लीव्स साठी तर आपल्याला साडीचा 1/2 मीटर कपडा हा कट करायचा असतो। म्हणजे बघा
फक्त एवढासा, इथून इथपर्यंत 1 मिरी म्हटलं तरी चालेल. आणि इथून सरळ एवढा कपडा असतो, त्यामुळे तो डिझाईनसाठी आपला त्याला तेवढा सफिशियंट असतो. खूप पण कट करायचं नाही, नाहीतर साडी शॉर्ट होऊ शकते. तर ही आता आपली पहिली साडी कट झालेली आहे. सो ही मी साईडला ठेवते, ब्लाउज पीस सुद्धा साईडला ठेवते. त्यानंतर आता पुढची साडी घेऊयात आपण. तर मी म्हटलंच होतं की बघा हा कलर कॉम्बिनेशन सुद्धा मस्त आहे. तर आता याचं सुद्धा माहित नाहीये कशी साडी आहे, पदर कुठल्या साईडला आहे वगैरे. सो आपण चेक करूयात. आता हे कागद वगैरे सगळं आता मी साईडलाच टाकते इथेच, की आता आवरायला काही टाइम नाही, मी नंतर आवरते. आधी फक्त कट करून घ्यायचं आहे. धागे पण निघालेले आहेत काही काही ठिकाणी. असो, हे बघा ही जी काही साडी आहे ना, खरं तर हा त्याचा पदर आहे. खूप सुंदर आणि पूर्ण भरलेली साडी आहे, मी तुम्हाला म्हटलंच होतं. आता ते आपण ओपनच करूयात, त्याशिवाय आपल्याला कळणारच नाहीये. हे बघा किती छान पूर्ण भरलेली आहे. आणि मग ही नेसती साईड आहे, थोडीशी लाइनिंग वाली आहे वाटतं. आणि त्यानंतर हा आहे लास्टला जे नेसत्या साईडलाच ब्लाउज पीस आहे. तर बघा इथे असं उभा काठ दिलेला आहे. खरं तर ना आजकाल साड्यांना असंच असतो. सो बघूयात आता हा स्लीव्हजला किती पडतोय आणि त्यानंतर तो आपल्याला बॅकनेकला किती उरतोय, त्यानुसार मी डिझाईन नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि बघा जिथून लाइनिंग स्टार्ट होत आहे ना, तिथून आपली साडी स्टार्ट होती. म्हणजे हा जो काही प्लेन एवढा कपडा आहे, तर हा आहे आपला ब्लाउज पीस. सो आता हा पण आपण कट करून घेऊयात. तर काही नाही, सरळ साडी व्यवस्थित ठेवायची, कारण की तिरकी कटिंग व्हायला नको. एवढंच नाही तर कधी कधी काय असतं ना, साडीची जी काही घडी असते तर ती तिरकी असते, त्यामुळे मग ते तिरकं कट होण्याचे चान्सेस सुद्धा असतात. सो तसं होऊ देऊ नका. अगदी व्यवस्थित घडी बघा किंवा डिझाईन कुठला तरी एक गोष्ट लक्षात ठेवून कट करायचं आहे. आणि पिको करताना तर मग आपल्याला नंतर लक्षात येतच की साडी आपली व्यवस्थित कटिंग झालेली आहे की नाही ते. आणि ब्लाउज पीस पण आपल्याला व्यवस्थित पुरला पाहिजे. त्यामुळे इथे तर खरं तर लाइनिंग पासून आपली साडी स्टार्ट होते, त्यामुळे मग आपल्याला ब्लाउज कुठपर्यंत आहे तर हे चेक करणं खरं तर सोपं जाते. मी म्हटलं ना सेम सेम असला तर प्रॉब्लेम येतो. कॉन्ट्रास्ट असेल, काही चेंजेस असेल तर सहज लक्षात येतात. हा कॉन्ट्रास्टच होता खरं तर, सॉरी म्हणजे सेमच होता, पण नेसत्या साईडला आपल्याला इथे काय होतं की लाइनिंग होते. तुम्हाला दिसलं नाही माहित नाही, व्हिडिओत मी तुम्हाला दाखवते बघा. त्यामुळे मग आपल्याला ते लगेच ओळखू आलं की नेसता पार्ट कुठला आहे आणि ब्लाउज पीस कुठला आहे. मी म्हटलं ना साडी छान. आता ही पण मी जरा सध्या साईडला ठेवते. आणि याचं हा आहे ब्लाउज पीस. बघा खालच्या साईडला मस्त असा काट आहे. सो बघूयात आता याचं डिझाईन. कटिंगच्या वेळेसच आपल्याला कळेल की आपल्याला हा पुरत आहे की नाही. म्हणजे काट ब्लाउज पीस तर भरपूर सारा मोठा आहे, त्यामुळे तो तर आपल्याला पुरणारच आहे. काठाची गॅरंटी बघूयात कशी आहे. त्यानंतर आता पुढची साडी घेऊयात. आता मी सगळंच पटपट ओपनच करते. यामध्ये पण हा कागद आहे, तो मी साईडला काढते. आणि आता याचा आपलं जो काही ब्लाउज पीस आहे ना, तर तो बघूयात. खरं तर हा पदर आहे का, आणि ही आहे साडी आपली. छान आहे. काठ भरपूर सारा मोठा आहे. खरं तर एक साईडला छोटा आहे, एक साईडला मोठा आहे. आणि बघा इकडच्या साईडला म्हणजे नेसत्या साईडलाच ब्लाउज पीस आहे. हे बघा. तर ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट आहे, ग्रीन आहे काठाला मॅच असा, आणि रेड कलरची साडी आहे. हे बघा मोठासा छान असा काठ आहे. एक साईडला मोठा, एक साईडला मोठा आणि एक साईडला छोटा. तर आता याचा ब्लाउज पीस कट करणं पण आपल्याला इझी जाणार आहे, कारण की मी म्हटलं ना की कॉन्ट्रास्ट असला ना की आपल्याला ते लगेचच लक्षात येतं. त्यामुळे आपलं काम जरा सोपं जातं. आता पुढची जी एक साडी आहे ना, तर ते सेमच आहे. तर ते कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे मोजायचं वगैरे कसं. खरं त्याचा ग्रीन आधीचा जो कट केला ना, तर तो पण आपला सेमच होता ब्लाउज पीस. आणि ते पण त्यामध्ये फरक हा एक होता की लाइनिंग होत्या नेसत्या साईडला, त्यामुळे ते लवकर आयडेंटिफाय करता आलं आपल्याला. आता हे कट करताना सरळ करायचं. बऱ्याचदा काय असतं ना की ब्लाउज पीस आणि साडी अशी थोडीशी ना क्रॉस मध्ये स्टार्ट होत असते, त्यामुळे मग सरळ कटिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण की पिको व्यवस्थित आला पाहिजे. सो बघा मग मी एकदम व्यवस्थित प्रॉपर एकसारखं खरं तर इथे कट करून घेतलेला आहे. आणि आता ऑब्वियस याचा जो काही मोठा काठ आहे ना, तर तो आपण डिझाईनसाठीच यूज करणार आहोत.
आणि जो काही छोटा आहे तर तो स्लीव्ह नाही सॉरी बघा, आता खरं तर ना हे कस्टमरच्या चॉईसवर सुद्धा डिपेंड असतं की आपल्याला कुठला काठ कुठे यूज करायचा आहे. तर मोठा काठ जर कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज असेल तर मोठा काठ यूज करू शकतो. जर छोट्या स्लीव्ज घ्यायच्या असेल तर मग छोटा काठ वापरायचा आणि मोठ्या काठापासून छान अशी डिझाईन बनवायची. तरी बघूयात आता कस्टमरला डिझाईन्स पाठवल्या की त्यानुसार मग कटिंग करता येईल. पण तुम्हाला पण आयडिया यावी यामुळे मी सांगते तुम्हाला की कस्टमरलाच विचारून घ्यायचं स्लीव्ज कशा आहेत, काय आहेत, कुठला काठ कुठे घ्यायचा. आणि जर का याला तुम्हाला कॉन्ट्रास्ट साडीचा कपडा वापरायचा असेल तर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे एवढा म्हणजे जवळजवळ 1 मिरीचा तरी असा कपडा कट करून घ्यायचा डिझाईनसाठी. खूप पण कमी करू नका, मी मगाशी पण म्हटलं, नाही तर मग काय होईल की साडी आपली शॉर्ट होऊन जाईल. सो तसं व्हायला नको. ठीक आहे, आता याचं पण कट झालं आणि याचं पण कसं ना कॉन्ट्रास्ट होतं त्यामुळे आयडेंटिफाय करणं खूप इझी गेलं. त्यानंतर आता पुढची साडी बघूयात आपण. याचं माझ्या मते सेमच आहे, तरी आपण ओपन करून बघूयात एकदा. याच्यात पण हा पेपर आहे, आम्ही त्याला साईडला ठेवते. याच्यात ना खरं हा टिश्यू पेपर असतो ना, तर हा ट्रेसिंग करायला पण आपल्याला काम येतो. आता बघा ही जी काही साडी आहे ना, तर याचा हा पदर आहे. पदराच्या साईडला तरी काही ब्लाउज पीस दिसत नाहीये, म्हणजे नेसत्या साईडलाच असणार आहे आणि तो पण साडीसारखा सेमच आहे. त्यामुळे मग अंदाजे कट करून घ्यायचा. ठीक आहे, इथून डायरेक्ट एवढा 80 सेंटीमीटर पर्यंत एखादी लाईन असेल ना तर त्यानुसार आपण कट करू शकतो. सो बघ मी इथे ना हे अंतरून घेते आणि अंदाजे कट करते. 80 सेंटीमीटर म्हणा किंवा तुम्हाला म्हणजे काही काही कस्टमरला कसं ना जास्त लागत असतं, त्यानुसार मग साईजनुसार मीडियम साईज असेल तर एवढा पण सफिशियंट आहे. आता फक्त ना याची घडी सुद्धा तिरकी होती त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी इथे स्ट्रेट असं कटिंग करून घेत आहे. ठीक आहे, तर नक्कीच लक्षात आलं असेल कशा पद्धतीने, किंवा जर का तुमच्याकडे एखादा ब्लाउज पीस असेल तर तेवढा मोजून पण तुम्ही असं कट करू शकता. म्हणजे जर का तुम्हाला लवकर लक्षातच येत नसेल की किती कट केला गेला पाहिजे, कारण की कसं ना ब्लाउज पीस वेगळा असतो आणि साडीचा पन्ना हा मोठा असतो त्यामुळे आपल्याला ब्लाउज हा बसतोच, त्यात तर काही शंकाच नसते. कटिंगला काही शक्यतो प्रॉब्लेम येतच नाही साडीमधल्या ब्लाउज पीसला. काही काही ना अशा डेलीच्या साड्या असतात ना तर त्यांचे ब्लाउज पीस खूप कट पीस मध्ये असतात तर ते कधी कधी पुरत नाही, पण हे पुरतात. आता ही आहे पुढची साडी, तर याचं पण कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. तर बघा हा पदर आहे आणि मग ऑब्विसली नेसत्या साईडला आहे ब्लाउज पीस, तर तो सुद्धा कॉन्ट्रास्ट आहे त्यामुळे खरं तर आपल्याला कटिंग करणं खूप इझी जातंय. तर हे सुद्धा व्यवस्थित मी पेपर वगैरे साईडला काढायचे, नीट अंथरून घ्यायचं पहिली गोष्ट म्हणजे, कारण की ना ते आपल्याला तिरकी कटिंग जायला नको यासाठी. आणि याचं सुद्धा असंच आहे, जर तुम्हाला डिझाईनसाठी साडीचा कपडा यूज करायचा असेल तर 1/2 मीटर कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे उभा 1 मिरीचा एवढा अंदाजे म्हटलं तरी सुद्धा चालेल. खूप काही करायची गरज नाही. मी तुम्हाला बघा आधी 2दा दाखवलेला आहे आणि ही आता कॉन्ट्रास्ट आहे त्यामुळे फक्त व्यवस्थित सरळ कट करायचं आहे. आणि जर डिझाईनसाठी हवं असेल तर लगेचच कट करून घ्यायचं, म्हणजे पुन्हा पुन्हा साडी ओपन करणार, कारण की मग कसं ना आपण जर पिको वगैरे केलं तर पुन्हा मग कसं कट करणार ना, सो त्यामुळे. तर बघा हा आहे ना खरं तर साडीच अशी थोडीशी कॉटन टाईप आहे बघा, असं काट आहे त्याला आणि इकडनं छोटासाच आहे एकदम नॉर्मल. तर मग आता बघू, अजून काही डिसाईड नाहीये कुठला काट कसा यूज करायचा, पण बघूयात आता डिझाईनवर ठरवता येईल. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने टोटल किती बरं ब्लाउज पीस झालेत, 1 2 3 4 आणि हा एक 5. ऍक्च्युली ग्रीन असेच म्हणजे थोडे थोडे वेगळे आहेत पण जरा पॅटर्न तसंच आहे. तर बघा 2 ग्रीन टाईपच आहे, हा एक तिसरा, हा 4 आणि हा
1 5 तर असे टोटल ना 5 ब्लाऊज आहेत आणि आता हे 5 ब्लाऊज मला स्टिच करायचे आहे ते सुद्धा लवकरात लवकर, कारण कसे ना परत ब्लाऊज वाढत जातात, कारण दिवाळीला म्हटलं की सगळेच जण ब्लाऊज हे घेतच असतात. सो पटपट काम झालं तर बरं पडेल, नाही तर मग काय होतं की स्वतःचा शिवायला टाइम राहत नाही. सो असं होऊ नये त्यामुळे मग मी आता लगेचच कटिंग स्टिचिंगला सुरुवात करणार आहे. खरं तर याला मला मॅचिंग अस्तर आणायचे आहे, ते काही मी अजून आणलेले नाहीये, म्हणूनच मग म्हटलं आज जेवढ्या साड्या आहेत सगळ्यांचे ब्लाऊज पीस कट करूयात, म्हणजे मॅचिंग धागा आणि अस्तर आणता येईल. त्याचबरोबर ह्या जेवढ्या काही स्लीव्ज आहेत तर काही आहे शॉर्ट स्लीव्ज आहेत, काही मोठ्या आहे, डिझाईनच्या आहेत. बॅकनेक डिझाईन सुद्धा डिझाईनचीच आहे. खरं तर संपूर्ण ब्लाऊजच छान डिझायनर आहे, वेगवेगळ्या पॅटर्नचे आहे, काही प्रिन्सेस आहेत, काही फोरटक्स आहेत, त्याचबरोबर काही कटोरी आहे. सो सगळ्यांची मी तुमच्यासोबत कटिंग स्टिचिंग नक्कीच शेअर करेल आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर, कारण खूप साऱ्या कमेंट्स असतात की कटिंगचे पण टाकत जा. हो, तर मी आता प्रत्येक हे 5 ब्लाऊजचं खरं तर तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप कटिंग झाली म्हटल्याप्रमाणे, बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन, फिटिंग वगैरे, बऱ्याचदा फिटिंगला प्रॉब्लेम्स येतात, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात, कोपऱ्यापर्यंत बाही असेल तरी फिटिंगला प्रॉब्लेम येतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने सावकाश, महत्वाचं म्हणजे फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहे. डिटेलमध्ये लवकरात लवकर कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर नक्कीच टाकेल. सो तुम्ही वेट करा, कारण की दिवाळी येते, तुम्हाला पण छान छान डिझाईन शिवायचे असेल तर मी सुद्धा तुमच्यासोबत मस्त मस्त अशा डिझाईन शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो चला मग आता मला म्हटल्याप्रमाणे अस्तर, फॉल, धागा हे सगळं आणायचं आहे. तर मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.